नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, अधिक मास महिन्यासाठी आपण स्पेशल अशा रांगोळ्या आता बघत आहोत. तर त्यामध्ये आपण 2 दिवस झाले अधिक मासाची श्री भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीची रांगोळी बघत आहोत. त्यातच आता ही गरुड हनुमंत म्हणून रांगोळी आहे, किंवा फक्त याला हनुमंत म्हणला तरी पण चालेल. तर ही रांगोळी आपण काय करायचं आहे, आपल्या देवघरात तुळशीजवळ किंवा दाराबाहेर सुद्धा तुम्ही काढू शकता. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 ते 4 टिपके देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला अशा रेषा जोडून घ्यायच्या एकमेकांना. आता हा जो एक मधला आपला टिपका दिसत आहे तो देखील आपण असा या पद्धतीने जोडून घेऊया. त्यानंतर हे 2 टिपके आणि परत हे 2 टिपके, म्हणजे हे सर्व आपल्याला एक चौकोनाच्या ह्याच्यात तयार करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथं असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ह्या बाजूला देखील गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला असे टिपके देऊन घ्यायचे. तर ही रांगोळी अत्यंत शुभ असणार आहे. तुम्ही नक्की एकदा या अधिक महिन्यात ट्राय करा. अशाच रांगोळ्या आपल्या देवघरात काढल्या जातात. आणि त्यानंतर इथून आपण काय करायचं आहे, हलकासा असा खालच्या बाजूला देखील गोलाकार आकार तयार करून घ्यायचा. आता इथून आपण हनुमंताची शेपूट तयार करून घ्यायची या पद्धतीने. इथं आपण एक पर्वत तयार करून घ्यायचा. तर या रांगोळ्या अशाच पद्धतीने काढल्या जातात आणि ह्या अत्यंत शुभ रांगोळ्या मानल्या जातात. या पद्धतीने आपण हनुमानाचे तोंड तयार करून घेतलेले. तर इथं आपण काय करायचं, आता श्री तयार करून घ्यायचं. तर या पद्धतीने आपल्या आता रांगोळी संपूर्ण आता तयार होत आलेली. इथं आपण गदा तयार करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, ही नवीन रांगोळी तुम्ही कधी ऐकली होती का?
तेव्हा तुम्ही कधीही ट्राय केले का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.